हॅलो हाय नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? बघता बघता वर्ष अखेर आली हो की नाही. ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणजे जे आपलं नेहमीचं कॅलेंडर असतं जानेवारी फेब्रुवारीवालं, तर ह्यातलं हा आजचा 31 डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस, म्हणजेच वर्ष अखेर. 365 दिवस जर वर्षाचे असतील म्हणजे रेग्युलर जे असतात ते, तर हा शेवटचा दिवस म्हणजे हा 365वा दिवस. जर समजा लीप इयर असेल तर लीप इयर 366 दिवस होतात वर्षाचे, त्यामुळे हे 2024चं जे होतं ते लीप इयर होतं आणि त्यामुळे आजचा जो आहे हा लीप इयरचा 366वा दिवस. असं या दिवसाचं महत्त्व आहे. हा दिवस जो आहे ना, म्हणजे वर्ष अखेर जी आहे ना, तर ही तुम्हाला दोन गोष्टी तुमच्या आयुष्यामधल्या करायला भाग पाडते. ते म्हणजे तुम्हाला स्वतःचं अवलोकन करायला भाग पाडते आणि तुमच्या डोळ्यामध्ये भविष्याचे स्वप्न घेऊन हा दिवस येत असतो. कारण लगेचच तुम्हाला जानेवारी 1, 2025 हे डोळ्यापुढे असतं आणि मग जानेवारी 25 किंवा जानेवारी 1 जानेवारी हे जे आहे ना, हे नवीन नवीन संकल्प करण्याचं, नवीन नवीन उद्दिष्ट करण्याचं असा हा दिवस असतो. त्यामुळे 31 डिसेंबर हा अतिशय महत्त्वाचा दिवस असा मानला जातो सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये. आत्तापर्यंत काय काय घडलं आणि त्यामध्ये आपल्या काय काय चुका होत्या, काय चांगलं घडलं आणि काय वाईट घडलं, त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःमध्ये काय बदल करायला पाहिजे, असं स्वतःचं अवलोकन करण्याचा हा दिवस असतो. त्यामुळे तुम्ही सगळेजण ह्या बाबतीत अवलोकन करतात का? तुम्ही सगळेजण, तुमच्यापैकी किती जण नवीन वर्षाचा काहीतरी संकल्प सोडतात आणि तो साधारण एक 17, 18, 19 तारखेच्या जानेवारीपर्यंत तो सोडून देतात? असं किती जण करतात? कारण बहुतेकांच्या बाबतीमध्ये हे होत असतं. 14 जानेवारी हा क्विट डे म्हणून साजरा केला जातो. कारण आतापर्यंत 1 जानेवारी पासून जे केलेले संकल्प असतात ना, ते 14 जानेवारीपर्यंत हे अस्ताला जातात. 1 जानेवारीला उदयाला आलेले संकल्प हे 14 जानेवारीपर्यंत साधारण अस्ताला जातात. त्यामुळे त्याला क्विट डे असं म्हणतात. तारीख मागे पुढे असेल, पण साधारण तुम्ही दुसरा आठवडा धरून चला जानेवारीचा. बरेच जण हे आरंभशूर असतात, त्यात माझाही नंबर आहे. काही काही गोष्टी मी वर्षाच्या सुरुवातीला हे आपल्याला पुढच्या वर्षामध्ये करायचं म्हणून ठरवत असते आणि वर्ष संपेपर्यंत त्या गोष्टी ह्या लयाला जातात. त्यामुळे त्यामध्ये एक विचार केला पाहिजे. म्हणजे मी आता हे फॉलो करणार आहे की आपल्याला काय करता येईल, हे खूप मोठे गोल ठेवायच्या ऐवजी छोटे 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 जे गोल असतात ना, ते सेट केले पाहिजे. कारण छोटे गोल हे अचीव करणं सोपं असतं. म्हणजे मोठे गोल जे असतात ना, ते छोट्या गोल नंतर येत असतात. त्यामुळे ह्याबद्दल विचार करा की छोटे गोल आधी अचीव करण्याचा प्रयत्न करायचा आणि मग मोठ्या गोलकडे आपलं वाटचाल होत राहते. म्हणजे समजा हेल्थच्या बाबतीत की आपण एकदम चालायला जायचं, तर असं होतं की खूप जीवावर येतं, काही ना काही कारणं असतात. तर रोज थोडंसं चालेल, रोज एवढे स्टेप्स मी करेल, असं जर तुम्ही ठरवलं ना, तर अशा पद्धतीने छोट्या 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 ज्या गोष्टी असतात, मी 10 मिनिट स्वतःसाठी काढेल, मी 10 मिनिट शांत बसेल, रोजचं जे दिवस जो गेलेला असतो त्या दिवसाचं मी चिंतन मनन करेल, असं जर केलं तर छोटे गोल जे असतात ते छान साध्य होतात. रोज कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे असं मला वाटतं. कारण मी तर करते, रोज देवाला सांगत असते की मीनल अद्वैत अनुष्का किंशुक यशस्वी हो, आनंदी हो, निरोगी राहो, देवा तुझी कृपा दृष्टी अशीच अखंड कायम आमच्यावर असू देत. तू आम्हाला सगळ्यांना सगळं भरभरून दिलेलं आहे आणि पुढच्याही वाटचालीमध्ये तुझी कृपादृष्टी आमच्यावर अखंड असू दे, हे मी नेहमी सांगत असते देवाला. आणि मग त्यामुळे मला ती जी शांतता मिळते. ज्या गोष्टी करायच्या राहून गेलेल्या असतात तर त्याच्याबद्दल खेद न बाळगता पुढे चाललं पाहिजे, हे पण माझं एक सांगणं आहे. कसं असतं माहिती आहे का, तुम्ही रस्त्याकडे म्हणजे समोर जर तुम्हाला चालायचं असेल, कारण आयुष्य जे असतं ते समोर चालणाऱ्यांसाठी असतं ना, मागे चालणाऱ्यांसाठी नसतं. त्यामुळे जर तुम्हाला खड्डे दिसायचे असतील तर समोर बघितलं पाहिजे. तुम्ही जर मागे बघून चाललात तर मग तुम्हाला खड्डे दिसणार नाही आणि ठेच लागेल. म्हणूनच मागच्या ज्या चुका घडून गेलेल्या आहेत तर त्या कशा कमीत कमी तुम्हाला रिपीट करता येणार नाही आणि त्याच्यावरती तुम्हाला विचार करता येईल, याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. आणि तुम्ही म्हणाल की वर्ष अखेर आली की मिनल तिची कविता नेहमीप्रमाणे घेऊन येते. तर
आज परत एकदा तीच कविता, कारण कविता जरी जुनी असली, कविता जरी मागे लिहिलेली असली, तरी ती आजही काळाशी सुसंगत आहे आणि आजही ती काय म्हणतात त्याला, वैध आहे. त्यामुळे ह्या वर्षभरामध्ये खूप वेगवेगळ्या घटना घडल्या, वेगवेगळ्या मंदिरांना आम्ही भेटी दिल्या, माउंट अबूला जाऊन आलो, खूप ठिकाणी फिरलो, वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो आणि माझ्या अनुभवांमध्ये एक संपन्नता आली, अनुभव समृद्ध मी झाले. त्यामुळे या 2024चे आभार तर मानायलाच हवे, कारण 2024मध्ये खूप काही गोष्टींचे अनुभव मिळाले आणि त्यामधनं मला बरंच काही शिकायला मिळालं. त्यामुळे 2024चे आभार. तुम्हाला सगळ्यांना परत एकदा ती कविता ऐकवते. नूतन वर्षाभिनंदन. पाहता पाहता वर्ष अखेर आली, तारखांची पुन्हा तोंड मिळवणी झाली, जुन्या नव्याची जुळवणी झाली, पाप पुण्याची उजळणी झाली, नव्या वर्षाला दृढ निश्चयाची ओवाळणी झाली, काळाची पावलं मागील खुणा पुसून पुढे चालू लागली, काळ समुद्राच्या रेतीवर अस्तित्वाचा ठसा धुसर होत गेला, गोड गुलाबी दुपट्यातल्या नववर्ष बाळ आगमनाचा क्षण आला. कसं असतं माहितीये का, वर्ष अखेर जेव्हा येते ना, तेव्हा तुम्ही तारखा ज्या असतात, म्हणजे 31 डिसेंबर, 1 जानेवारी, वेगवेगळ्या तारखांचे मग हे केले जातात. म्हणजे जन्मदिवस असतात, वाढदिवस असतात किंवा ॲनिव्हर्सरीज असतात, त्याच्या सगळ्या ज्या तारखा लक्षात ठेवल्या जातात, वेगवेगळ्या सणवारांच्या तारखा लक्षात ठेवल्या जातात. त्यामुळे तारखांची पुन्हा तोंड मिळवणी झाली, जुन्या नव्याची जुळवणी झाली. म्हणजे हे मागे असं होतं, ह्या तारखेला असं होतं, अशा पद्धतीने ती जुळवणी झाली. पाप पुण्याची उजळणी झाली, म्हणजे काय चुकलं किंवा काय छान झालं या सगळ्याची पुन्हा एकदा उजळणी झाली. नव्या वर्षाला दृढ निश्चयाची, म्हणजे प्रत्येक जण संकल्प करतो ना की ह्या नवीन वर्षामध्ये मी असं करणार आहे, तर त्या संकल्पाची ओवाळणी झाली. देवाला जसं ओवाळतो तसं नवीन वर्षाला सुद्धा आपण एक प्रकारचं ओवाळतो. काळाची पावलं मागील खुणा पुसून पुढे चालू लागली, कारण भूतकाळ जो असतो ना, तो नेहमीच धुसर होत जातो. काळ समुद्राच्या रेतीवर अस्तित्वाचा ठसा धुसर होत गेला. प्रत्येक क्षणाला आयुष्य हे असं थोडं थोडं, रेती जशी समुद्रामधली कमी कमी होत राहते, तसं थोडं 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 कमी होत गेलं, है ना. त्यामुळे आपले जे ठसे असतात काळ समुद्राच्या कल्पनेमध्ये, म्हणजे काळ समुद्रावरती आपल्या अस्तित्वाचा जो ठसा आहे, पावलांचा जो ठसा आहे, तो धुसर होत गेला. गोड गुलाबी दुपट्यातल्या नववर्ष बाळ आगमनाचा क्षण आला, अशी ही सगळी कन्सेप्ट आहे. त्यामुळे नवीन वर्ष हे नेहमीच येत राहतं. नवीन वर्षामध्ये आपण वेगवेगळे संकल्प करत राहतो. तर मी आता असाच एक संकल्प केलेला आहे की गीता प्रेस जी आहे ना गोरखपूर, त्यांची ही डायरी घेतलेली आहे. मला ना लिहायला आवडतं, पण काय झालेलं आहे माहिती का, लिखाणामध्ये खंड पडलेला आहे. त्यामुळे रोजच्या गोष्टी लिहिणं हे फार गरजेचं आहे, म्हणून ही डायरी घेतलेली आहे. ही डायरी मी मागे, ही बाय द वे हे नाही बरं का, प्रमोशनल प्रॉडक्ट नाही आहे, पण ह्या डायरीमध्ये ना पंचांग आहे आणि असे देवादिकांचे फोटो बिटो आहे आणि थोडंफार काही माहिती आहे आपली दैनंदिनी, म्हणजे त्या दिवशी कोणती तिथी आहे, तर हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणून मी ही गीता प्रेसची डायरी घेतलेली आहे आणि ही 2025ची डायरी आहे. तर ह्याच्यामध्ये लिहिण्याचा विचार आहे, रोज थोडंसं एक तरी ओळ, एक तरी वाक्य त्याच्यामध्ये लिहिलं पाहिजे, कारण लिखाणाची सवय ही सुटली नाही पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांना हेच सांगणं आहे की आरोग्याच्या बाबतीत सगळ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे. जे काही आपण आतापर्यंत चुका केलेल्या असतात, आयुष्यामध्ये लक्ष दिलेलं नसतं आपल्या आरोग्याकडे, तर त्याच्याकडे पुन्हा एकदा चांगलं सजगपणे बघण्याची गरज आहे. छोट्या छोट्या स्टेप्सनी सुरुवात केली पाहिजे. मी तर करणार आहे बरं का, म्हणूनच तुम्हाला सांगते आहे. आणि तुम्ही बघितलं असेल, नोटीस केलं असेल, हे मागे पहा. ही एक नवीन खरेदी आहे. आम्हाला असं वाटलं की व्हिडिओजसाठी ह्या मोठ्या खुर्चीची गरज आहे, म्हणून हे केलेलं आहे. आणि पिक्चर पाहायला, होम थिएटरसाठी म्हणून ही खुर्ची घेतलेली आहे. तर असा एक बदल आहे सगळ्यात. आणि नवीन वर्षाला अशा ते पार्टीवेअर साड्या असतात ना, तशी ही साडी मी आज नेसलेली आहे. मोत्यांचं काम आहे, गळ्यामध्ये मोत्यांचा चोकर आहे, कानातलं आहे, हे झवेरी पल्सचं आहे आणि हे जगदंबा पल्सचं आहे. तर अशा पद्धतीने हे माझं जुगाड आहे, हे मी करून घेतलेलं आहे. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने काळी अशी मस्त साडी हे पाही, है ना, कशी वाटते ते पण सांगा. पार्टीवेअर साडी आहे. तुम्हाला सगळ्यांना ह्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण
पुढच्या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये भेटतच राहू. नवीन नवीन संकल्प आहेत ते बघूयात कितपत पार पडतील, पण छोट्या छोट्या गोष्टींनी बाळ पाऊल खुणांनी अशी सुरुवात करूयात. आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन धान्य आरोग्य सुख समृद्धी समाधान वैभव आयुष्य सगळं काही प्रेम सुख समाधान सगळं काही तुम्हाला भरभरून मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. मीनल अद्वैत या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, सांगायचं एक राहिलं बरं का, की जवळपास 2014ला मी चॅनल सुरू केलं, पण त्याच्यानंतर 2016 पासून मी बऱ्यापैकी रेग्युलर व्हिडिओज करायला लागलेले आहे. आणि आता आपला 1000 सबस्क्रायबरचा टप्पा पार पडला आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा तुमच्या सगळ्यांच्या साथीने आतापर्यंत आपण ही मजल केलेली आहे. 500च्या वर व्हिडिओज आहेत आपले. आणि हे सगळं चॅनल तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने चांगलं चाललेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.